माहिती आहे, कोल्हापूरमधील नरसिंहवाडीमधील दत्त मंदिरामध्ये दक्षिणद्वार सोहळा आज पार पडलाय। दक्षिणद्वार सोहळ्यानंतर मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। तर नरसिंहवाडी दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पहाटे 4 वाजता पाणी गेलं आणि दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। कोल्हापुरामधील शेकडो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतलाय। कृष्णा नदीमधील पाण्याने पहाटे 4 वाजता श्रींच्या पादुकांना स्पर्श केला आणि पाणी दक्षिणद्वारातून बाहेर पडल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न झालाय। तर यावेळेस दिगंबरा दिगंबरा असा जयघोष करत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, नरसिंहवाडीतील दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा आज पार पडलेला आहे। या वर्षीच्या पावसाळ्यातला हा पहिलाच दक्षिणद्वार सोहळा आहे आणि भाविकांना या दक्षिणद्वार सोहळ्याची खरं तर प्रतीक्षा लागून राहिलेली असते। पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती हे ऐतिहासिक आणि प्रसिद्ध असं दत्त मंदिर आहे। या दत्त मंदिरामध्ये कृष्णा नदीचं पाणी ज्यावेळी दक्षिणेच्या दिशेने आतमध्ये मंदिरामध्ये शिरतं त्यावेळी हा सोहळा आहे तो संपन्न होतो। मंदिरामध्ये असलेल्या पादुकांना कृष्णा नदीच्या पाण्याने स्पर्श केल्यानंतर एकच दत्तगुरूंच्या नावाचा जयघोष होतो आणि भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल होत या जो दक्षिणद्वार सोहळा असतो त्या पाण्यामध्ये स्नानाचा आनंद घेतात। हा अलौकिक असा सोहळा असतो आणि तो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरामध्ये दाखल झालेले असतात। या ठिकाणी आज पहाटे 4 वाजता ज्यावेळी दक्षिणद्वार सोहळा हा संपन्न झाला त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते आणि आता सुद्धा आहे ते मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत या दक्षिणद्वार सोहळ्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतात। खरं तर हा अलौकिक सोहळा असतो आणि तो संपन्न होण्याची प्रतीक्षा सगळ्याच भाविकांना असते आणि या वर्षीच्या पहिल्या पावसाळ्यातला हा जो पहिला दक्षिणद्वार सोहळा आहे तो आज संपन्न झालेला आहे। निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी।